नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेम बोररच्या बाबतीत थोडीशी माहिती घेणार आहोत आणि याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येईल, त्याचबरोबर स्टेम बोररची झाडामध्ये लक्षणं कोणत्या प्रकारचे दिसून येतात, त्याचं निरीक्षण आपण कसं चिकित्सक पद्धतीनं केलं पाहिजे, याच्या बाबतीमध्ये आता थोडीशी माहिती घेऊया. आता मी सध्या डाळिंबीच्या बागेमधूनच आपण हा व्हिडिओ करतोय आणि त्यामध्ये एक आपल्याला स्टेम बोररने ग्रस्त असलेलं एक झाड या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता हे झाड कसं ओळखायचं आहे, तर आता त्यातीलच आपण या ठिकाणावरची एक जी ब्रँच होती ती ब्रँच बाजूला काढलेली आहे बघा. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यात तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आळीनं भुसा बाहेर पोखरून टाकायचं काम केलेलं आहे. त्यावेळेस वरची जी डाळे आहे ती आपल्याला पूर्णपणे अशी सुकलेली, तिची पाने पिवळी पडलेली दिसू शकतात. त्याचबरोबर आपण इथं बुडामध्ये बघू शकतो, हे अशा पद्धतीनं या ठिकाणी स्टेम बोररचं हे प्रमुख लक्षण ते म्हणजे अशा पद्धतीचा भुसा ती आळी बाहेर टाकत असते आणि साधारणपणे थंडीच्या पुढंच याची ही सुरुवात झालेली असते. आणि यामध्ये आता आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण ते होल बघितलेला आहे. इथून या जागेवरून त्या ठिकाणी हे अशा प्रकारचा भुसा यामध्ये टाकलेला आहे. तर यावर उपाययोजना काय करता येईल, तर पेस्टिंग जरी आपण आता साधारण इथंपर्यंत केलं, ह्या निम्म्या झाडापर्यंत जरी केलं, तरी ते त्याच्याही वर जाऊन त्या ठिकाणी एंटर होत असतं आणि ती ब्रँच त्या ठिकाणी ती झाडाची आपल्याला एक डाळी म्हणूया शाखा त्या ठिकाणी सुकताना दिसून येते. आता यामध्ये तुम्ही बघू शकता खाली भुसा पडलेला आहे, त्याचं होलही आपल्याला या ठिकाणी सापडलेलं आहे आणि याच्यातून तो भुसा टाकल्यामुळं वर जे झाडाला होणारं अन्नद्रव्य आणि पाणी आहे त्याचं जे अपटेकिंग आहे ते होत नाही व्यवस्थित आणि त्याच्यामुळे हे वरती झाड आपल्याला सुकल्यासारखं वाटतं. सुरुवातीला हिरवं दिसतं, परंतु त्याला खालून मिळणारं सर्व अन्नद्रव्य घटक, पाणी, त्याच्या वाहिन्या कमजोर झाल्यामुळं त्या ठिकाणी वरती आपल्याला ते गेलेलं दिसत नाही. तर याच्या उपाययोजना काय, तर एक तर पेस्टिंग करून घेणं, हे तर निम्म्या भागापेक्षा थोडीशी वरती घेणं. त्याचबरोबर याच्यामध्ये खोडावरती फवारण्या झाल्या पाहिजेत, बुडामध्ये आळवणी झालं पाहिजे. त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये जे होल दिसतंय, जिथं पाडलेलं होल आहे त्या होलामध्ये इंजेक्शन घ्यायचं 100 ml किंवा 50 ml आणि त्याच्यामध्ये क्लोरोसायफरमेथ्रिन, डेसिस 100 वगैरे ज्यामधून गॅस तयार होऊ शकतो. तर ते इंजेक्शनाच्या माध्यमातून आपल्याला ह्या हॉलामधून आतमध्ये सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर एक साधारण तिथंच असा चिखल घेऊन आपल्याला ती होल जे आहे ते पूर्ण भरून टाकायचं आहे, पॅक करायचं आहे. त्याचा आतमध्ये गॅस तयार झाल्यानंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी आतमध्ये ती आळी जी आहे स्टेम बोरर करणार आहे ते त्या ठिकाणी डॅमेज होत असते, तिचं काम थांबत असतं. तर आपल्याला अशा पद्धतीनं कंट्रोल त्या झाडांमध्ये आणता येऊ शकतो आणि पेस्टिंग पण करता येईल आणि त्याचबरोबर महिन्यातून कमीत कमी एक वेळ तरी खोडावरती फवारणी झाली पाहिजे, खोडं धुवून घेतली पाहिजेत. नसेल तर आपल्याला ते लवकर त्याचा ओळखू येत नाही प्रादुर्भाव झालेला आणि मग प्लॉटमध्ये अनेक झाडं आपल्याला अशा पद्धतीनं झालेली दिसून येतात. तर वेळीच त्याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. तर स्टेम बोररवर आपण नियंत्रणही सांगितलं आहे आणि ते ओळखायचं कसं त्याचं लक्षणही सांगितलेलं आहे. आता उदाहरणार्थ ही जी आपण डाळी इथं बाजूला काढलेली आहे, यामध्ये तुम्ही आता एवढं क्लिअर तुम्हाला ह्याच्यात दिसणार नाही, पण याच्यामध्ये बघा ही डाळी आपण तिथं मोडून काढलेली आहे. तर याच्यात ती आळी अजूनही जिवंत वरती सरलेली दिसून येते. जिथून एंटर झाली त्या भागातून पुढं वरती गेलेली आणि मागं भुसा टाकायचं त्याचं काम चालू आहे. तर आता हे फोडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ती दिसून येऊ शकते किंवा जिवंत सापडणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण त्याचं लक्षणं ओळखून वेळीच नियंत्रण करणं गरजेचं असतं. अन्यथा जुनी झाडं असतील किंवा नवं प्लॅन्टेशन असेल तर त्याच्यावरती याचा प्रादुर्भाव झाल्याशिवाय राहत नाही. सदरची माहिती जर आपल्याला आवडत असेल तर आमच्या चॅनलला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.